एक होते भीमनगर. हो, एक होते भीमनगर असं काहीसं म्हणण्याची वेळ वाईमधील भीमनगर वासियांवर काही दिवसात येणार आहे. भीमनगर हे वाई शहरात अगदी मोक्याच्या ठिकाणी बसलेले साधारणतः 55 ते 60 कुटुंबाची एक वस्ती. येथील सर्व लोक हे अनुसूचित जाती तसेच बौद्ध समाजाचे आहेत. म्हणून या वस्तीस भीमनगर हे नाव याच लोकांनी ठेवले आणि पुढे ही वस्ती संपूर्ण वाईमध्ये भीमनगर म्हणून प्रसिद्ध झाली. आता नक्की घडले काय, तर वेळ होती सकाळची, तारीख होती 24 फेब्रुवारी. भीमनगरच्या अवतीभोवती जेसीबी, ट्रॅक्टर, ट्रॉल्या आणि इतर वाहनं आढळून आली आणि भीमनगर मधल्या राहणाऱ्या लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण गेल्या काही दिवसांपासून भीमनगर मधील लोकांच्या कानावर आपलं भीमनगर उठणार आहे, आपलं भीमनगर उठणार आहे अशी वार्ता आली होती आणि ही जागा मोकळी करण्यासाठी जेसीबी घेऊन सदर जागेचा मूळ मालक आलेला असावा असा संशय या भीमनगर मधील लोकांवर आला. भीमनगर म्हणजे अगदी वाईच्या सुरुवातीलाच वाई पाचवड आणि वाई सुरू रोड या दोन्ही रोडला जोडणाऱ्या नाक्याच्या मधोमध वसलेली एक वस्ती. या ठिकाणची लोक गेल्या 30 ते 35 वर्षापासून राहत आहेत. परंतु मूळ मालकाने न्यायालयीन आदेशाने सदर जागेचा मूळ मालक असल्याने जागेचा ताबा हा त्याच्याकडे घेण्यासाठी म्हणजेच भीमनगर मधील सर्व घरे मोकळी करण्याचा आदेशच आणला होता व त्यानुसार काही वेळाने सदर जागेचा मालक मोठा पोलीस फौज फाटा घेऊन भीमनगर या ठिकाणी आला. जागा ही मूळ मालकाला मिळालीच पाहिजे. परंतु हे होत असताना भीमनगर मधल्या राहणाऱ्या लोकांचे पुनर्वसन होण्याची गरज आहे. अचानकपणे भीमनगर मोकळं करण्यासाठी आलेले मशिनरी वाहनं आणि पोलिसांचा फौज फाटा या सर्व गोष्टींमुळे भीमनगर मधील सर्व लोक भयभीत झाले होते. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, परंतु विविध पक्षातील नेते मंडळी व सामाजिक कार्यकर्ते यांनी मध्यस्थी करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यामुळे भीमनगर वासियांना निवारा मिळाल्याशिवाय सध्या असलेली घरे खाली कशी करणार असा भीमनगर वासियांना प्रश्न आहे. अल्पकाळात सर्वांचे पुनर्वसन होऊन सदर जागा मोकळी होऊ शकते का असाही प्रश्न निर्माण झालेला आहे. जर का या लोकांचे पुनर्वसन होऊन एक नवीन भीमनगर नाही बसले तर खरोखरच एक होते भीमनगर, एक होते भीमनगर असे म्हणण्याची वेळ या भीमनगर वासियांवरती आल्याशिवाय राहणार नाही.